प्रोसेसिंग हे करण्याची गरज आहे. काल मला वेंगुर्ल्याच्या संस्थेनं काही नवीन प्रॉडक्ट्स त्यांनी डेव्हलप केले हे दाखवले, पण त्याचं मार्केटिंग आणि लोकांच्या त्याची मान्यता ही किती याची मला माहिती नाही. ही माहिती मी घेईन. त्या गुंडूपासून इथॉलिन निर्माण होईल असंही प्रयोग चालू आहे. असं त्याचं त्या प्रयोगाच्या स्थितीत आहे, फायनल नाही, पण डिरेक्शन ती आहे. ते कदाचित होऊ शकतं. पण जर काजू हे जे होते ते इथे लावलं फारसं अवघड नसावं. काय सांगाल? आपण पाहतो की आतंकवाद्यांनी पहलगावमध्ये जो गोळीबार केला आणि त्याच्यानंतर अनेक पर्यटक मृत्युमुखी पडलेले आहेत. आपण कसं पाहता, एकूण भारताची सुरक्षितता व्यवस्थित आहे असं वाटते का? हे त्याच्यात 2-3 गोष्टी. हे जे काही काल काश्मीरमध्ये झालं त्या सगळ्या प्रश्नाच्याकडे सगळ्या देशवासियांनी एका विचाराने सरकारच्या वर राहिलं. इथं राजकारण आणायचं नाही. जे कोणी अतिरेक्यांनी ॲक्शन घेतली ती भारताच्या विरुद्ध आणि देशाच्या विरुद्ध ज्यावेळेला ॲक्शन होते तिथं राजकीय बदल शोधायचे असतो. आणि त्या दृष्टीने आम्ही त्याच्यात लक्ष घालतो. काल गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांनी एक बैठक बोलवली. सर्व पक्षी होते. आमच्या पक्षाच्या वतीनं खासदार सुप्रिया सुळे त्या बैठकीमध्ये हजर होता. त्यांनी भागही त्याच्यामध्ये घेतला. मला आनंद आहे सगळ्या राजकीय पक्षांनी या प्रश्नावर केंद्र सरकारला सहकार्य करायची भूमिका घेतली. फक्त माझी विनंती एकच आहे, जे काही निर्णय घेतले जातील त्याच्यात आम्ही सरकारच्या बरोबर आहोत. पण सरकारने हे अधिक गांभीर्याने बघितलं. ते गेले काही दिवस सतत गव्हर्नमेंटच्या वतीने सांगितलं जात होतं की आम्ही मोजून काढलं, दहशतवाद आम्ही संपवलं, असं काही चिंता नाही. ठीक आहे, ते होत असेल तर आनंद आहे. पण जर उदाहरण बघितलं आपण याचा अर्थ कुठं ना कुठेतरी अजूनही कमतरता आहे. आणि ती कमतरता घालवली पाहिजे. त्याच्यात हमला होत असेल आणि सरकार त्याचं गांभीर्याने नोंद घेत असेल, कमतरता आहे हे मान्य करत असेल तर ही कमतरता काढणं याच्यात तातडीने पावलं टाकावी. त्याही कामात आम्हा लोकांचं सहकार्य सरकारला आहे. बेलगाम या ठिकाणी खूप सारे टुरिस्ट होते. अशा ठिकाणी अशा प्रकारे आतंकवादी पोहोचतात. इंटेलिजन्स फेल्युअर आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला? सरळ आहे ना. असं आहे की त्यात पहलगाम जे ठिकाण आहे ते अधिक सेकंड तिथे काही हे प्रश्न नसतं. मी आता परवा गेलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी. आणखी सातत्याने लोक आपले जातातच. आणि जे घडलं आहे ते पहलगामला घडले. याचा अर्थ आपल्याला जे दहशतवादी प्रवृत्तीविरुद्ध आपण यश संपादन केले हा जो निष्कर्ष करतोय तो थोडा सावध राहावा आणि काळजी घेतली. काही पर्यटक सांगतात की तुम्ही हिंदू आहात का मुस्लिम आहात असं विचारून आतंकवाद्यांनी गोळ्या घातल्या असं म्हटलं जातं. कुठल्या वेगळ्या दिशेने चाललं हे सगळं? असं म्हणतात, मला माहिती नाही ते काय ह्याच्यात सत्य. आपण देशाचे मंत्री होता. तिथे जे लोक होते प्रवासी त्याच्यात स्त्रियांना त्यांनी शोधलेलं दिसतं. पुरुषांना मला घातलं. तुझ्यामध्ये 2 लोकांचे मृत्यू झाले. 5 का 6 लोकांचे झाले. त्याच्या 2 लोकांचा घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर त्याच्या भगिनी होत्या त्या हजर होत्या. त्या मला सांगत होत्या की आम्हाला कुणाला तरी हाताळलं नाही, आमच्या पुरुषांना पण सांगलं.
साहेब, तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. ह्या घटनेनंतर, कालच्या घडलेल्या घटनेनंतर पंतप्रधानांनी वगैरे तुम्हाला फोन करून किंवा काय सुरक्षेबाबत काय करावं की असे काय? त्यांनी काल बैठकच बोलवली सगळ्या पक्षांची. आमच्या पक्षाच्या वतीने लोकसभेत त्या पक्षाचे कोण नेते त्याचं बोललं होतं. आमच्या पक्षाचं लोकसभेचं नेता सुप्रिया सुळे आहे, मी राज्यसभेचं. तर लोकसभेच्या नेत्यांना त्यांनी सगळ्यांना बोललं होतं, त्याच्यामध्ये सुप्रिया काही होत्या. 370 कलम हटवलं म्हणजे सगळे प्रॉब्लेम शॉर्ट आउट झाले, असं एक प्रतिमा तयार करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न होता. तो फसला या निमित्ताने. हे जे बधाई घेत होते की 370चं संपवलं संपवलं, पण त्याच्याकडे कश्मीरी जनतेची मतं अजूनही वेगळी असावीत असं दिसतं. अफजलखानाची कबर असो किंवा वक्फ कायदा असो किंवा लव जिहाद असो, अशा प्रकारचे मुद्दे काढून वातावरण बिघडवण्याचं कुठेतरी काम होत आहे सत्तारूढ, असं आपल्याला वाटत नाही? असं आहे की सध्याचं गव्हर्नमेंट अशा गोष्टीला प्रोत्साहन देतं. त्या प्रोत्साहन देण्याच्यामुळे काही प्रवृत्ती समाजाच्या त्याचा गैरफायदा घेतो. ज्यावेळेला देशात असं वातावरण होतं आणि सीमेवर नवीन समस्या वाजणारे दिसतात, त्यावेळेला शासन किंवा विरोधी पक्ष या सगळ्यांनी अतिशय गांभीर्यानं या प्रश्नाकडे बघितलं पाहिजे आणि हा संभ्रम आणि कटुता ही कमी कशी याची काळजी घेतली पाहिजे. केंद्र गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते, कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत. आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे, रिझॉल्व्हनी स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल. त्यांनी सांगितलं म्हणजे कालच्या वेळेची आजपासून ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्याबद्दलचं सक्त कारवाई याची आवश्यकता आहे. त्यामुळं मी पुनर्करार पुनर्सेवा हे आज बोलणार. धर्म विचारून हत्या झाल्या, असं वाटतं का ही लढाई होती ती धर्माच्या विरोधातली लढाई, असं वाटतं का आपल्याला? असं आहे त्याच्यात अतिरेकी यापूर्वी सुद्धा तिथं त्यांनी काही ॲक्शन घेतली. पुलवामाची ॲक्शन झाली होती 16 आठवड्यापासून. याच्या आधी 3-4 ठिकाणी अतिरेक्यांनी हल्ले केलेले होते. तेव्हा धर्माची चर्चा झाली. आज धर्माची चर्चा कशी? माझं म्हणणं असं आहे की घडलं ते वाईट आहे, ते आव्हान आहे देशाला, त्याला सक्तीनं तोंड द्यावंच लागेल. पण त्यानिमित्तानं एक धार्मिक अंतर वाढेल असं काम कुणी करू. निवडणुका आल्या की अशा प्रकारचे हल्ले होतात. बिहारची निवडणूक आहे आणि तत्पूर्वीच हल्ला झालेला. बघूया ते कारण असं म्हणणार नाही, पण त्याचा परिणाम होऊ शकतो. साहेब, ह्या हल्ल्यानंतर 2 दिवसात 15,000 कोटीचं एअरलाइन्स कंपन्यांचं नुकसान झाले. देशाचं पर्यटनाचा कणा मोडण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न आहे. सरकारने नेमकी काय भूमिका, काय वाटतं? विशेषतः काश्मीरचं अर्थकारण सरकार जाईल. लोकांचा चरितार्थ हा पर्यटनावर आहे आणि अनफॉर्च्युनेटली असं दिसतंय की लोक जायचेच नाही तसं काही दिवस. काश्मीरचं नाव काढू नका म्हणते आणि याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर होतो. एक जमिनीची बाजू आहे, हा पहिलगामचा इश्यू राहणार. त्याच्यातून काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर याच्या विरुद्ध आणि ते भारताच्या बाजूने उभे राहिले. ही अतिशय दरीची बाजू. मला काळजी एकच आहे
की जे उभे राहिले त्या लोकांचा चरितार्थ हा कदाचित संकटात जाईल अशी स्थिती आज दिसते. लोक जाणार नाहीत आणि त्याची झळ तिथल्या स्थानिक जनतेला बसते आणि म्हणून केंद्र सरकारने याच्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. साहेब तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री होता. काल हल्ला झाला त्याच्यानंतर केंद्र सरकारने सिंधू कराराला स्थगिती दिली. पाकिस्तानच्या हद्दीतून विमानं जाणार नाही हे घेतली, दक्षता घेतली. असे वेगवेगळे उपाययोजना केली. ह्याच्यामुळे काय दहशतवाद थांबेल असं काय तुम्हाला वाटतं? त्यांनी काल 5 निर्णय घेतले. एका दिशेने पाकिस्तानला एक वेसेल द्यायचा प्रयत्न आहे, ते काम त्यांनी केलं. पण माझं मत असं होतं की आपण आज बसतोय, उद्याचं उद्या पाकिस्तानी त्यांचं विमान तुमच्या हद्दीत येणार नाही हे जे तुम्ही ठरवलं तर त्यांनी ठरवलं की भारताचं विमान त्यांच्या देशावर जाणार. संपूर्ण युरोप इंग्लंड अमेरिका इथं जायचं असेल तर आपल्याला पाकिस्तानवरून जावं. ते जाणं बंद जर केलं तर दूरचा दूर हा घ्यावा लागेल आणि त्याच्यावर प्रवास हा आर्थिकदृष्ट्या अधिक महागडा होईल. त्यामुळं आपण निकाल घेतले त्याचा परिणाम पाकिस्तानवर होईल. पण पाकिस्तान गप्प बसेल असं नव्हे, तेही असे निकाल घेण्याची शक्यता आहे अशी शंका मला होती, ती काही घडली.